ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता लगेचच तिच्या रूममध्ये निघालेली असताना रविराज तिला थांबवतो आणि म्हणतो, मला माझ्या काही प्रश्नांची उत्तर तुझ्याकडून हवी आहेत. थांब जरा. तू असं रागात जेव्हा बोलतो तो तेव्हाच मात्र प्रताप म्हणतो, रविराज अरे जाऊ दे ना, आता विषयच नको काढूस, तू उगीच वाद होतील रे आणि घरातील वातावरण सुद्धा बिघडेल. तेव्हा कुठे मग प्रियाच्या मनासारखं होतं आणि हळूच ती आतमध्ये जाते. दुसरी तिकडे मैनाबाई आणि सदाशिवराव कपडे शिवत असतात. मैनाबाईला आठवण होते की अहो, तो सुभेदारांचा माणूस ड्रेस घेऊन गेला खरं, पण पैसे नाही पाठवले. तो त्याने अजून मला वाटलं होतं की सुभेदार लगोलग येतील पैसे घेऊन. सदाशिवराव म्हणतात, आता ते कशाला येतील, त्यांना काही दुसरं कामच नाही की काय हे बघ, जो ड्रेस घेऊन गेला ना मुलगा तोच पैसे घेऊन येईल बघ रिटर्न. तेव्हा मैनाबाई ओरडूनच विचारते, काय हो कधी, पण मैनाबाई ओरडूनच विचारते, काय हो मगाशी जेव्हा ड्रेस घेऊन गेला तो तेव्हाच नाही देता आले का, त्याला पैसे कधी देणार तो, अहो नाही, ही मोठी माणसंसुद्धा पैसे बुडवू शकतात हे मात्र माहिती ना तुम्हाला. तेव्हा लगेचच आता सदाशिवराव म्हणतात की हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे, असं हा पैसे कसे देणार नाही मलाच कळत नाहीये. तेव्हा लावा बरं पटकन कॉल करा, असं आता मैनाबाई म्हणते. तर त्यानंतर सदाशिवराव लगेचच कॉल करतात, परंतु आता अर्जुनचा मोबाईल जरा दुसरीकडे असतो आणि म्हणूनच आता तो कॉल रिसीव्ह काही करत नाही. सदाशिवराव जरा घाबरतात की आपण एवढ्या मेहनतीने ड्रेस शिवलाय आणि पैशांचं काय. मैनाबाई सारखं टुमकत लावते की अहो लावा ना फोन, परत लावा, तरीही अर्जुन कॉल काही रिसीव्ह करत नसतो. या दोघांच मात्र खूप टेन्शन वाढतं. दुसरीकडे अश्विन आणि प्रिया दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा प्रियाने आता अश्विनला सांगितलेलं असतं की अरे माझे बाबा असे म्हणाले की, तेव्हा अश्विन विचारतो, काय म्हणजे, खरंच रविराज काका असा म्हणालाय की पुढच्या जन्मी तू नाही तर त्या सायलीने त्यांच्या पोटी जन्म घ्यावा आणि तुला त्याचं काहीच वाटलं नाही. मग आता ती म्हणते डोळ्यात पाणी काढून, पार ते म्हणाले होते जाऊ दे, पण अश्विन नको जास्त विचार करायला, ऐक नसेल ना आपण चायनीज खायला जाऊयात. तेव्हा आता प्रियाच असं अगदी कॅज्युअली बोलणं पाहून लगेचच अश्विन विचारतो, काय तन्वी, अगं तुझ्या बाबतीत काय घडतंय, तुझे आई बाबा तुझ्याबद्दल काय म्हणताय आणि तुला आता खायचं सुचते का, अगं तुला भूक तरी कशी लागते, तुझ्या आईवडिलांच्या आयुष्यामध्ये तुझी जागा दुसरं कोणीतरी घेते आणि ती व्यक्ती जी सायलीसारखी आहे आणि जी व्यक्ती तुला कायम छेडते, तरीही तू अशी वागतेस. तेव्हा प्रिया लगेच नाटकी सुरू करते आणि अगदी अश्विनला पुन्हा आपल्या बोलण्यामध्ये अडकवून म्हणते, अश्विन अरे वाटतं ना, पण हे काही नवीन आहे का रे माझ्यासाठी, कारण मी खूप आधीपासून बघत आलीये ती सायली सतत आपली पुढे पुढे करते, म्हणूनच आई बाबांना वाटतं की ती खरी आहे. आणि आता आपण आई बाबांकडून इथे आलो, मला सांग त्यांनी आपल्याला एक तरी फोन केला का रे, आपण जिवंत आहोत की मेलोत, विचारपूस केला, चौकशी केली नाही ना केली. मग मला सांग अश्विन, किती वर्ष रे मी त्या गोष्टीसाठी असं नुसतं रडत राहायचं, असं म्हणून ती त्याच्याकडे आता पाठ करून उभी राहते आणि अगदी दातोट खात असते की याला काय गरज आहे नुसती ओचापत्या करण्याची. दुसरीकडे सदाशिवराव म्हणतात, मैनाबाई नाही कॉल रिसीव्ह करत. तेव्हा मैनाबाई डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अरे बापरे, झालं आता, कल्याणच झालं, गेले पैसे वाया आपले आणि आपली मेहनत सुद्धा वाया गेली. त्याने फसवलं की काय, आपल्याला चांगला सुटाबुटात तर आला होता तो माणूस आणि आपल्याला अगदी 2000 रुपयाला चुना लावून गेला. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, गप्प बस, काहीतरी बोलू नकोस, मी स्वतः वसूल करून आणेन ते 2000 रुपये. त्याच्याकडं नाबाई विचारते, अहो पण घर तरी माहीत आहे का त्याचं तुम्हाला, चला बरं आता मी देवाचा धावा करते, असं म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते की आमचे 2000 रुपये बुडू नयेत म्हणून. तर मैनाबाई आता 4-5 वेळा त्या सदाशिवरावांना कॉल करायला सांगते.
दुसरीकडे आपल्या बोलण्यामध्ये बरोबर अश्विनला घोळवून आता ती म्हणते, अश्विन, अरे तुला तर माहिती आहे ना मी सत्य म्हणत असते ना. तुला चायनीज खायला जाऊया, बर्गर खायला जाऊया हे कोणासाठी करते रे? मी कोणासाठी तर तुझ्यासाठी, तुला बरं वाटावं ना यासाठी. मी जर अशी सतत टेन्शनमध्ये बसले तर सांग बरं, तुला कामामध्ये मन लागेल का? तुझं नाही लागणार ना. म्हणून मला असं वाटत रे अश्विन की लवकरात लवकर तू या सगळ्या मनस्थितीतून बाहेर पडावा, आणि तेच माझे प्रयत्न सुरू आहेत. कारण मला माहिती आहे ना, माझ्या डोळ्यात पाणी आलं तर तू अपसेट होतोस आणि तुझ्या चेहऱ्यावरची स्माईलच गायब होऊन जाते, आणि तुझ्या या चेहऱ्यावरच्या स्माईलसाठी मी तर जगत असते असं म्हणून तिला ते बोलण्याचं सुद्धा अक्षरशः कंटाळा आलेला असतो. फक्त अश्विनला कसं जाळ्यात अडकवायचं एवढंच तिला माहीत असतं, आणि त्यासाठीच ती हे सगळे सततचे प्रयत्न करत असते. मग त्यानंतर अश्विन आता लगेचच प्रियाला जवळ घेतो. त्याला प्रियाच बोलणं हे पटलेलं असतं, आणि तो म्हणतो की तन्वी, तुला एक सांगू, मला खरंच असं कधी कधी वाटतं ना, माझं नशीब आहे, नशिबाने तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आपल्या दोघांचं लग्न झालं. कारण तू ना सतत तुझ्या सुखाच्या अगोदर माझ्या सुखाचा नेहमी विचार करतेस, आणि अशी बायको मिळायला ना खरंच भाग्य लागतं रे. असं म्हणून तो तिला आय लव्ह यू असं म्हणतो, तेव्हा ती आय लव्ह यू टू असं अश्विनला म्हणते. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही आता रूममध्ये येतात, तेव्हा सायली दार बंद करत असते. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, किती वेळ झालाय, मी फोनकडे बघितलं नाही. असं म्हणून तो फोन आपल्या हातात घेणार, तेवढ्यातच सायली आता लगेचच त्याच्या हातातून फोन ओढून घेते आणि त्याच्याकडे अगदी प्रेमाने बघते. अर्जुन म्हणतो, अगं खूप वेळ झालाय, मी फोन हातातच घेतला नाहीये, त्यामुळे बघू दे ना कुणाचा कॉल आलाय कुणाचा नाही. तेव्हा बायकोला एवढं छान सरप्राईज दिलं, आणि बायकोसाठी वेळ नाहीये का आता? तुमच्याकडे फोनमध्ये काय असतं एवढं? तेव्हा अर्जुन म्हणतो, असं असतं का? बरं ठीक आहे, कामाचे काही कॉल आले का ते मी बघतो आणि लगेचच तुला फोन पुन्हा देऊन टाकतो. तेव्हा सायली जाता स्वतः पुढे येते आणि विचारते, काय हो बायको, एवढ्या रोमॅन्टिक मूडमध्ये आहे आणि तरीही तुम्हाला फोन बघायचा आहे? अहो तुम्ही फक्त माझ्याकडे बघा ना. तेव्हा सायलीला आज नक्की झालंय काय असं अर्जुन आता मनातच म्हणतो आणि थोडा गडबडतो. तेव्हा तो विचारतो, काय तू ठीक आहेस ना बायको? असं म्हणून तो तिला ताप वगैरे आहे की काय चेक करतो. तेव्हा ती म्हणते, ठीकच आहे. तेव्हा तो म्हणतो, मग तर काय आज कयामत आनेवाली आहे. तेव्हा सायली म्हणते, येऊ द्यात ना, मी नाही घाबरत. ही आता खूपच आता रोमॅन्टिक झालेले असतात आणि अगदी एकमेकांच्या जवळ येतात. दोघेही अगदी रोमॅन्टिक झालेले असताना अर्जुन सायलीच्या कपाळावर छान असा किस करतो. ही एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी रंगून गेलेले असतात, एकमेकांच्या प्रेमात अगदी बुडालेले असतात. तर आता दुसऱ्या दिवशी प्रियाने अगोदरच स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला असतो आणि नाश्ता सुद्धा रेडी असतो. अश्विन तेथे येतो, लगेचच बडबड करू लागते की अरे बघ ना, माझी किती घाई झाली सकाळी, कारण त्या सायलीने नियमबंधन घालून ठेवले आहेत ना. मग मला आपला नाश्ता टिफिन लवकरात लवकर उरकून घ्यावा लागला. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ, हे असं काहीही करायची गरज नाही, कोणाच्या बंधनात सुद्धा अडकण्याची गरज नाही. मी तुला सांगतोय ना, मी जिथे फ्लॅट पाहिला आहे तिथे जाऊयात की आपण राहायला. तिथे ना कुणाचं बंधन असेल ना कुणाची कटकट असेल. तेव्हा प्रियाता मनात विचार करते की अरे मूर्खा, मी एवढा प्रॉपर्टीसाठी खटाटोप केलाय. मी जर इथून गेले, आपण दोघे जर इथून गेलो, तर ती सायली आणि अर्जुन माझ्या नाकाखालून प्रॉपर्टी घेऊन जातील. त्याचं काय मग? आणि आता या प्रॉपर्टीसाठी ना मी असे 50 नियम पाळायला तयार आहे. आता कल्पना हे सगळं काही दोघांचं बोलणं ऐकतं असते, पण त्या दोघांना कळत नाही. इकडे अश्विन विचारतो, काय गतान्वी, बोल ना, कसला विचार करतीयस तू एवढं? तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन मी सांगितलं ना रे तुला, मला आपल्या माणसांमध्ये राहायचं, त्यामुळे यावर अजून डिस्कशन नकोच. अरे हे बघ, मी तुझ्यासाठी ना बघ सकाळी किती छान नाश्ता बनवलाय, व्हेज सँडविच. तेव्हा आता तो बघतो
आणि मग लगेचच विचारतो, अग सकाळी सकाळी एवढं होऊन काहीतरी हेल्दी बनवायचं ना. आणि तुला माहिती ना याने पोट सुद्धा नाही भरत. तेव्हा प्रिया आता रागातच त्याच्याकडे बघते. तर दुसरीकडे नागराज हा बाहेर निघालेला असतो. तेव्हा सुमन त्याला नेहमीप्रमाणे आता टोकतेच. ती म्हणते, अहो थांबा. नागराज आता लगेचच रागात तिच्याकडे बघतो आणि जरा मोकळा श्वास घेतो. त्याचवेळी आता ती विचारते, काय हो, कुठे निघालात? तेव्हा तो रागात विचारतो, काय ग? तुला काय माझ्या कामामध्ये खोडा घालण्यात आनंद मिळतो की काय? सुमन म्हणते, अहो तुम्ही घाईने जाताना निघालात ना. तेव्हा मी विचारलं, मला सांगा काही काम आहे का? तेव्हा तो आता अगदी खोडकरपणे उत्तर देतो आणि म्हणतो, दुपारच्या चांदण्यांमध्ये समुद्र किनारी फिरायला यायचंय का तुला? तेव्हा सुमन म्हणते, का वाकड्यात शिरताय आता? तुमची काळजी वाटली तरी मी विचारायचं नाही का तुम्हाला? तुम्ही पुन्हा त्या महिप्त शिखरेकडे निघालात का? असं ती जेव्हा विचारते तेव्हा नागराज रागातच तिचा दोन्ही हात पकडतो आणि मग म्हणतो, काय 2 दिवस काय बरं वागलो तुझ्याशी, लगेच डोक्यावर बसायला लागलीस. तुला सांगितले ना एकदा की लायकीत राहायचं म्हणजे राहायचं, आता गप्प राहायचं, एकदम गप्प. असं म्हणून तो तिला आता छिडकारतो आणि आता लगेचच तिला उत्तर न देता तेथून जातो. सुमन मात्र टेन्शनमध्ये येते आणि ती विचार करते, यांचं काय चाललंय? अर्जुनला जेव्हा टेलचा पत्ता द्यायचा होता तेव्हा किती गोड बोलले माझ्याशी हे, आणि आज पुन्हा असं वागले. नक्की यांच्या मनात आहे तरी काय? हाच सुमनला प्रश्न पडलेला असतो. तर दुसरीकडे आता प्रिया म्हणते, एक तर मी सकाळी उठून लवकर तुझ्यासाठी नाश्ता बनवलाय, तर तू हे बोलतोस का रे मला? आणि मला जर स्वयंपाक घरामध्ये एवढाच वेळ मिळणार असेल तर काय अपेक्षा काय आहे रे तुझी अश्विन? तेव्हा आता ती स्वतःला लगेचच ते सँडविच घेते आणि रूममध्ये जाते आणि जाता जाता म्हणत असते की बाबा सोड, तुला जर हवं असेल तर तू खा, नाही तर तसाच उपाशी, मला काही गरज नाही. हा सगळा प्रकार आता कल्पना बघते आणि उद्धट प्रियाकडे रागात बघते. अश्विनलाही धक्का बसतो की माझी काळजी न करता मला खायला न देता स्वतः खायला घेऊन गेली. ही आतमध्ये कल्पना आता किचनमध्ये जाते आणि सायलीने बनवलेले जे काही पोहे असतात ते अश्विनला देते. तेव्हा अश्विन त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ, सायलीने सकाळीच बनवून ठेवले आहेत, त्यामुळे आता हे खाऊन घे. तो म्हणतो, नको आहे मला. तेव्हा कल्पना म्हणते, खाऊन घे सांगितलं ना. सकाळी पोटभर असला नाश्ता पोटामध्ये तर मग पेशंट संपेपर्यंत तुला कसलीही चिंता नाही. तू व्यवस्थित पेशंट हाताळू शकतोस, कळतंय का? जर पोटात काही नसेल तर कसं करणार तू? मग आता तरीही अश्विन अशी ती प्लेट असते ना ती बाजूला करतो आणि म्हणतो, मम्मा तुझ्या लाडक्या सुनेने घालून दिलेले नियम हे आता पाळावे लागतीलच ना. तर तुझ्या तोडक्या सुनेचा इथे आणि तुझ्या लेकाचा सुद्धा इथे सारखा अपमान होत राहील. त्याच्यापेक्षा ना नकोच काही. असं म्हणून लगेचच तो तेथून जातो. तर कल्पनाला खूप वाईट वाटतं. मग दुसरीकडे आता सदाशिवराव म्हणतात, मैने मला असं वाटते अर्जुन सुभेदाराला फोन करून आता बघावंच, कारण कसं आहे ना, कालपासून त्याने कॉलच रिसीव्ह केला नाही. तर दुसरीकडे अर्जुन आता ऑफिसला निघणार तितक्यातच आता सदाशिवरावांचा त्याला फोन येतो. तेव्हा आता अर्जुन कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो की काय बोला ना. त्याचवेळी आता सदाशिवराव म्हणतात, काय हो, ड्रेस वगैरे घेऊन गेलात आणि मग पैसे कोण देणार सांगा बरं? त्याचवेळी अर्जुन म्हणतो, अहो मी विसरलो, सॉरी, हा ड्रेस खूप उत्तम शिवलाय हा तुम्ही, पण मला खूप आवडला. माझ्या बायकोवर खूप छान दिसतोय तो ड्रेस, आणि तुमचा QR कोड पाठवा ना, मी तुम्हाला लगेच पैसे सेंड करतो. म्हणून त्यावरती आता ते म्हणतात, नाही, असं नाही चालणार, आमच्याकडे बंकेमध्ये ठेवायला पैसा नाहीये आणि ह्या भानगडी करायला कोण रिकामे आहात, तुम्ही रोकड घेऊन या. अर्जुन म्हणतो, इट्स ओके, मी येतो पैसे घेऊन, नका टेन्शन घेऊ. तेव्हा मैनाबाई मोकळा श्वास घेते आणि विचारते, सापडला अर्जुन सुभेदार, बरं झालं बाबा, एकदाची मोकळी झाली.
तो पैसेच घेऊन येतोय ना? तेव्हा हो येतोय. तो जातोय कुठे असं सदाशिवराव म्हणतात. तर इकडे अर्जुन आता निघालेला असतो. साहिली विचारते, काय हो निघालात का तुम्ही? ती त्याच्यासाठी कॉफी सुद्धा घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो अग निघालोय, मला जरा ना घाईच आहे. काल मी तुझा तो ड्रेस शिवून घेऊन आलो ना, मग काय झालं? त्या श्रद्धा टेलर आहे ना, त्यांना पैसेच द्यायचे राहून गेले आणि सगळी गडबड झाली आहे आणि त्यांचा फोन आला होता. सायली म्हणते, मग पाठवून द्या ना. अर्जुन म्हणतो, नाही ना, त्यांच्याकडे बँकेच अकाउंट वगैरे नाहीये, QR कोड वगैरे नाहीये, ऑनलाईन पैसे नाही येणार पाठवता. मग आता मला जावंच लागेल तिकडे पैसे द्यायला, असं तो म्हणतो. ती म्हणते, ते बर ठीक आहे. अर्जुन लगबगीने निघालेला असताना सायली म्हणते की किती भोळा आहे माझा नवराच, मला तो खूप आवडतो, असं म्हणून कौतुकाने अर्जुनकडे ती बघते. इकडे अर्जुन कॅश घेऊन श्रद्धा टेलच्या घरी पोहोचतो आणि म्हणतो, सॉरी हा लोखंडे साहेब, अहो माझ्याकडून चुकून हे राहिलं, माझ्या ना काम असल्यामुळे लक्षात नाही आलं. बट तर आता पैसे मिळाल्यानंतर सदाशिवराव हे खूपच खुश होतात आणि म्हणतात की तुमच्यासाठी ही रक्कम लहान असेल, पण आमच्या मेहनतीचे पैसे आहेत ना, त्यामुळे आम्हाला याची किंमत खूप आहे. अर्जुन म्हणतो, कसं असतं ना, ते 5 रुपये असतात ना, ते सुद्धा आपल्या मेहनतीचे असतात आणि त्याची किंमत आपल्याला खूप असते. हे पहा, रक्कम मोठी छोटी असं काही नसतं. अहो झालं काय नाही, ॲक्च्युली तुमचा माणूस जेव्हा ड्रेस घेऊन माझ्या घरी आला तेव्हा मी विसरलोच ना पैसे द्यायचं, तेव्हा तो माणूस तुमच्याकडनं, असं म्हणून सदाशिवराव पुढे सांगणार तितक्यात मैनाबाई बाहेर येते आणि म्हणते, साहेब चहा घ्या ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक यू सो मच, पण मी नाही पीत चहा. तेव्हा मैनाबाई म्हणते, अग बाई, पण कॉफी नाही आमच्याकडे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही हरकत नाही, मला कॉफी सुद्धा नकोच आहे, मी ना फक्त पैसे द्यायला आलो होतो. सदाशिवराव विचारतात, साहेब तुम्ही स्वतः कशाला आलात? अहो त्या माणसाकडे पाठवून दिले असते. तर अर्जुन म्हणतो, अहो तेव्हा लक्षातच नाही राहिलं माझ्या, आय एम सॉरी अगेन, येतो, असं म्हणून तो निघालेला असतो. मैनाबाई म्हणते, ऐका ना साहेब, बायकोसाठी जर पुन्हा काही शिवून हो असेल ना तुम्हाला तर पुन्हा या हा. अर्जुन म्हणतो, हो नक्कीच येईन. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो काही असेल तर मी नक्कीच येईल, नका काळजी करू, असं म्हणून त्याचं लक्ष आता मागे असणाऱ्या भिंतीच्या आता फोटो फ्रेमकडे जातं. आता फोटो फ्रेम पाहून अर्जुनच्या काळजात धडकीच भरते. तो आता लगेचच आतमध्ये जातो आणि लहानपणीच्या त्या सायरीच्या फोटोकडे बघत राहतो. तेव्हा मैनाबाई आणि सदाशिवरावांना कळत नाही ना की अर्जुनला झालं काय, आणि तो त्या फोटोकडे असा बघतो काय. तर अर्जुनला आता ते आठवतं की कशा प्रकारे त्या गाठोड्यामध्ये प्रियाने लपवलेल्या सायलीचा फोटो होता. ते चुली तो प्रियाचा असतो, पण गैरसमजतीमुळे अर्जुनला काही माहीत नसतं. दुसरीकडे प्रिया मेकअप करत असते आणि स्वतः आरशात पाहून हसत म्हणते, अरे बापरे. अर्जुन शेवटी त्या टेलरकडे गेलाच नाही आणि नागोबाचा तर पूर्णपणे पचका झाला. आणि आता या नागोबाची काय अवस्था झाली असेल ना, ती बघायलाच हवी ना. तर आता प्रिया लगेचच नागराजला कॉल करते. नागराज आता दुसरीकडे म्हणतो, अरे बापरे, प्रियाचा कॉल आलाय का? तर असं वाटते की आता ही माझ्या हातापायात पडणार आली बरोबर ठिकाण्यावर, असं म्हणून तो आता हसतो. वेळी आता प्रिया ही म्हणते, अहो नागराज काका, काय चाललंय, कसे आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, मी ठीक आहे, पण तुझं डोकं आता ताळ्यावर आलं का असते? आणि म्हणते, अहो कसं आहे ना, मी सुभेदारांच्या घरात परत आले आणि तुम्ही मात्र काहीच करू शकला नाहीत. तेव्हा नागराज म्हणतो, हे बघ प्रिया, असं म्हणून तो पुढे काही सांगणार. तेवढ्यातच प्रिया म्हणते, हे पहा, मी तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. आता मला काय करायचं ते करू द्या, कारण तुम्ही पेरलेला एक सुरुंग मी आता उद्ध्वस्त केला, आणि एवढंच नाही तर तो बॉम्ब तुमच्या तोंडावर कसा फुटेल ना याची सुद्धा मी सोय केली आहे. तेव्हा लगेचच आता नागराज विचारतो, म्हणजे काय केलं काय तू प्रिया? तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते, काका हे सरप्राईज आहे, अहो तुम्हाला नक्कीच कळेल
या सरप्राईजबद्दल, पण तेव्हा तुमचा पडलेला चेहरा बघायला काय मज्जा येईल. मला काय मग काका दातखेळ बसली की काय तुमची असं म्हणून ती सतत हसते. पण काका हो, तुम्ही तर घाबरून असं म्हणून आता ती लगेचच पुढे काही बोलणार तितक्यात नागराज मोठ्याने हसू लागतो आणि महिप्तजवळ जातो तर महिप्तची नजर फक्त अर्जुनवर असते. दुसरीकडे प्रियाला कळतच नाही नक्की झालंय काय. हा एवढा नागोबा हसतो का. तेव्हा महिप्त मोठ्याने म्हणतो, नागराज शेठ बरं झालं, अगदी टाईमामध्ये. हा आपण सिनेमा बघायला पोहोचलो आहे. पुढे काही घडणार नाही, हे आपण फक्त प्रेक्षक म्हणून बघणार. तेव्हा नागराज हसतो आणि म्हणतो, तिकडे तर प्रियाने वेगळा सिनेमा सुरू केलाय आणि तिला कसं वाटतं. त्या सिनेमाची ती हिरोईन आहे, पण तिला कुठे माहिती आहे पुढे जाऊन तीच खूप मोठी विलन ठरणार आहे या पिक्चरची. असं म्हणून आता लगेचच आता तो तिला सगळं ऐकवू लागतो. तेव्हा प्रिया हे सगळं ऐकते आणि तिला धक्का बसतो. मग आता इकडे नागराज म्हणतो, या पिक्चरचे स्टोरी रायटर आहे नागराज किल्लेदार आणि महिप पिकरे. असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात आणि खुश असतात. दुसरीकडे प्रिया मात्र हादरते. इकडे अर्जुन आता मैनाबाईला विचारतो, हा खोटो. तेव्हा मैनाबाई उत्साहाने म्हणते, काय हा खोटो म्हणजे बघायचा आहे का तुम्हाला. ती लगेचच अर्जुनला आता खोटो फ्रेम काढून दाखवते. तेव्हा हा खोटो असं म्हणून अर्जुन सायलीच्या खोटोवर बोट ठेवतो. तेव्हा मैनाबाई म्हणते, अहो, हा आमचा खूप जुना खोटो आहे, आमचा फॅमिली फोटो आहे हा. तेव्हा अर्जुन त्या खोटोवर बोट ठेवत विचारतो, ही मुलगी. तर दुसरीकडे महिप्त नागराज हे दोघेही टपूनच बसलेले असतात. पुढे काय घटना घडते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही मुलगी आहे ना, तिला मला बघायचे कुठे आहे, दाखवा बरं. तेव्हा मैनाबाई म्हणते, कसं दाखवणार हो सर, 20 ते 2 वर्षांपूर्वी माझं हे लेकरू हरवलं, आता सापडणार कसं, आम्हीच नाही पाहिलं. तिला मोठी झाली. तेव्हा मनातच अर्जुन विचार करतो, बायको मला वाटते तसंच आहे, म्हणजे मला तुझे आई बाबा सापडले आहेत, मी त्यांच्या जवळच आहे आता. असं म्हणून तो खुश होतो. अर्जुनच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य पाहून आता इकडे नागराज आणि महिप्त देखील एकमेकांकडे बघून हसूला. तेव्हा लगेचच सदाशिवराव विचारतात की अर्जुन सर, अहो, तुम्ही त्या खोटोकडे का बघताय सारखा. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही. असं म्हणून तो स्वतःकडे बोट करतो आणि हसतच म्हणतो, तुम्ही चला बरं माझ्यासोबत, चला. तेव्हा सदाशिवराव विचारतात, कुठे. अर्जुन म्हणतो, चला ना तुम्ही फक्त माझ्यासोबत, हे बघा खूप महत्वाचं काम आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत आता चला प्लीज. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, मध्येच दुकान बंद करून नाही येता येणार, कारण आमचं खूप नुकसान होईल. तेव्हा अर्जुन लगेचच आता काही पैसे सदाशिवरावांच्या हातावर टेकवत म्हणतो, हे घ्या, पण तुम्ही माझ्यासोबत आता चला, म्हणजे चलाच, खूप महत्वाचं काम आहे, चला पटकन. तेव्हा आता मैनाबाई सुद्धा फोर्स करते की अहो, असेल महत्वाचं त्या पोराचं काम, चला की आपण जाऊ त्याच्याबरोबर, आणि तसंही नुकसान झाल्यावर ते आणखी देतील पैसे, माहिती आहे. मग सदाशिवराव म्हणतात, हो ना, नुकसान झालं तर देतीलच ते पैसे. अशा पैशांच्या लालचेसाठी ते लगेचच अर्जुन बरोबर नवरा बायको जायला. इकडे आता नागराज आणि महिप्त हे दोघेही खूपच खुश होतात, एकमेकांकडे बघून हसतात. त्यांचा प्लॅन ना यशस्वी झालेला असतो. तर इकडे अर्जुन खूप म्हणजे खूपच खुश असतो आणि कधी एकदा सायलीकडे यांना घेऊन जाईल असं त्याला होत असतं. अर्जुन पुढे तर ते दोघेही मागे असते. निघालेले असताना नागराज आणि महिप्त थोडे बाजूच्या भिंती आड लपतात. ते आता तिघेही तिथून गेल्यानंतर नागराज खुश होतो आणि म्हणतो, आता प्रियाची लागणार वाट. असं म्हणून तो महिपच्या हातावर टाळी देतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली औक्षणाच ताट घेऊन आता दारातच उभी असते आणि अजून अर्जुन का नाही आला हा विचार करत ती पुन्हा घरातील सगळ्यांकडे जाते. अर्जुन तितक्यात तेथे येतो आणि सायली असं म्हणतो. तो म्हणतो, सायली, तुझी प्रतीक्षा संपली आहे. तेव्हा मैनाबाई आणि सदाशिवराव तेथे येतात. अर्जुन म्हणतो,
हे तुझे खरे आई बाबा आहेत. तेव्हा कायस आता सायली विचारते. तिच्या हातातून ते फुलांचा ताट खाली पडतानी. नेमक सदाशिवराव आणि मैनाबाई यांच्या पायाजवळ ती फुलं जाऊन पडतात आणि तिच्या आई बाबांना असं पाहून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.